आत येऊ मॅडम. या 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 मोरे. या. तुमची फेवरेट कपूरचिनी कॉफी. काय? फेवरेट कपूरचिनी कॉफी. कॅपेचिनो मोरे. होय का? कॅपेचिनो असतं ते. कॅपेचिनो. येस. पण मी नव्हती मागितली कॅपेचिनो. नाही, घ्या हो, त्याला काय होतंय, आणते का ना आता प्रेमाने एवढी. थँक्यू. हा, हे घ्या. बापरे फुल. जास्वंदीचं. या फुलाकडे बघितलं ना की मला तुमची आठवण येते. हो, बघा ना केवढं प्रफुल्लित आहे. अगदी तुमच्यासारखं. थँक्यू. सारखं हसत असतं. थँक्यू. मॅडम तुम्हाला एक बोलू काय, म्हणजे आतापर्यंत तुम्हाला कोण बोललं नसेल, तुम्ही हसायला लागले ना की लय गोड दिसता. थँक्यू. नाही बरेच जण बोललेत मला हे असं पण काही. तोंडावर कोण बोललेलं नाही. मीच बोललो. हो. हा मोरे काय मस्का लावताय? नाही. सुट्टी हवी आहे नाही, नको. का हाफ डे हवाय आजचा? नाही नाही, जरा माझं वेगळं काम होतं. बोला बोला काम बोला. काही नाही, आता इथं माझी बायको येईल, ती आली ना की तिच्यासमोर तुम्ही मला आय लव्ह यू म्हणा. काय म्हणालात तुम्ही आता? नाही जमल्याशिवाय एखादी भेटी पण मारा, म्हणजे ऐका ना. तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? मी बॉस आहे तुमची मोरे. ते माहिती आहे तुम्ही मला. माझ्या वडिलांच्या वयाचे आहात. ते तर आहे. मग शुगर डॅडी समजून मारा ना. मोरे तुम्ही मी हकलाच्या तिकडनं निघा. नाही, ऐकून तर घ्या. सकाळी सकाळी पिऊन आलाय तुम्ही. नाही नाही, माझा बॉस जरी पिऊनचा असला ना, माझा जॉब जरी पिऊनचा असला ना, मी काय पिऊन आलेलो नाही आहे. नाही म्हणजे ऑफिशियली मी पिऊनच आहे, पण मी काय पिऊन वगैरे आलेलं नाही आहे मॅडम. अत्यंत थुकरट हा, बडबडताय. हे- निघाय एक मुळात तुम्हाला हे बोलायला तुम्हाला लाज नाही वाटत मोरे? नाही, वाटते ना लाज, वाटते ना. म्हणजे माणूस जगण्यासाठी ना काय पण करू शकतो. आता माणसासमोर लाज आणि असं मरण ठेवलं तर काय पकडेल माणूस, सांगा ना मला. ऐका ना काय माझं. काय अर्थ आहे? काय या वाक्याचा अर्थ आहे मला? अर्थ मला पण माहिती नाही, पण आपला सहज बोललो मी, बाकी काय नाही. हो, हो. मोरे काय चाललंय? मी तुम्हाला का आय लव्ह नाही, काय झालंय, हो माझी बायको आहे ना मॅडम, मला लय त्रास देते. बर. रोज मार मार मारते. लय कंटाळा आला हो जगण्याचा. मारते? मारते लय, मध्ये तुडवते तुम्हाला सांगतो. म्हणजे तिच्या हातात ना एखादी वस्तू पण टिकत नाही, सगळी माझ्या अंगावर येते, माहिती आहे. काय बोलताय? त्या दिवशी मी तुम्हाला सांगू ना, आत्महत्या करण्यासाठी पंख्याला दोरी बांधली, त्या वसाडीन पंखा चालू केला, माहिती आहे. माझं लग्न झाल्यापासून माझा चामिंडा वास चालू आहे. काय काय चालू आहे? ते म्हणजे सासू सुनेला काय करते ती, सासूरवास मोरे. तो चालू आहे माझ्या बरोबर. चामिंडावास बोलाल सासूरवासाल. या सगळ्यात मी तुम्हाला का आय लव्ह यू म्हणायचं? काय झालंय, आज आमच्या जोरात भांडण झालं. बर. मग तिला ना मी शेवटची वॉर्निंग दिली, म्हटलं जर तू मला असाच त्रास देत राहिलीस ना, तर आमच्या ऑफिसमध्ये प्रिया मॅडमचे जे बॉस आहेत ना, मी त्यांच्यावर लग्न करीन. त्या माझ्यावर लय प्रेम करतात म्हणून. हे काय मोरे तुम्ही काय सांगितलं हे बायकोला? असं काही नाहीये मोरे. नाही, हे जेव्हा सांगितलं ना, तिच्या हातात चाकू होता. हो, कांदा कापित होती ती, तिच्या डोळ्यात पाणी होतं. मला वाटलं कांदा कापल्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी आहे, पण खरं सांगू का, हे ऐकल्यानंतर ना तिच्या डोळ्यात खरंच पाणी होतं. ऑफकोर्स रडणार आहे रडणार म्हणजे ते खूप लागलं तिला. तेव्हा मला कळलं की योग्य ठिकाणी बांध लागलेला आहे. काय समजले? हो, म्हणून तुम्हाला सांगतो, फक्त आपलं काही नाही, खोटं प्रेमाचं नाट्य करायचं आणि तिची जिरवायचं, एवढंच माझं काम आहे. ऐकून घ्या ना. मोरे खरंच एवढा त्रास आहे का बायकोचा? खरंच आहे का? एवढा काय सांगू तुम्हाला, व काय किती गोष्टी सांगू तुम्हाला. मला जेवायला देत नाही, माहिती आहे. काय हे अजिबात, म्हणजे असं ना ताट फेकून मारते जेवायला बसलो की. काय सांगताय? मग भाकरी फेकते. परवा भाकरी फेकला आणि भिंतीला पोचा पडला, माहिती, सगळं प्लॅस्टर खाली पडलं. एवढे बेकार. म्हणजे आमच्या घरात जेवण म्हणजे नुसतं ऑलिम्पिक असतं का नाही. भाजी मागतली ना तर पहिली वाटी फेकते, मग भाजी फेकते. मला काय काय करणार, सांगता? सगळं फेकाफेकीच जेवण आहे. देवाशी खोट बापरे. काय मॅडम, घरातल्या सगळ्याच गोष्टी एकदम सांगू शकत नाही ना. या सांगू शकतो तेवढ्याच सांगितल्या. तुम्ही माझ्या जागेवर येऊन उभे राहा आणि विचार करा. या इथे उभे राहा, या. ऐका. विचार करा, इथे विचार काय करा. नाही, इथे म्हणजे थांबा, नाही, तुम्हाला थांबा. कळेल माझी अवस्था काय आहे. मोरे ठीक आहे मला कळली तुमची अवस्था. हो. ॲज अ बॉस एम्प्लॉईचा संसार वाचवण्यासाठी मी एवढं खोटं बोलू शकते. थँक्यू मॅडम. पण मी फक्त आय लव्ह यू म्हणणार. मिठी बिठीची काही अपेक्षा ठेवू नका. नाही, आतून वाटली तर मारा, असं काय नाही. पण मला काय नाही. नाही, मला मिठी मारची सवय नाही आहे. नाही देवा. आणि कसं आहे, तुम्ही फक्त आय लव्ह यू म्हणा. आय लव्ह यू टू बोलायची जबाबदारी माझी. ठीक आहे
हा आणि बघा फक्त तुम्ही मॅडम मला साथ द्या. बघा कशी जिरवतो तिची आज काय होईल तर जाईल. आली बघा. कुठाय कुठाय ती सटवी कुठं ए! आवाज घाली कर. कुठाय ती सटवी सटवी बटन सारखं डोलं आहेत ना हा त्याच्यात ही काली बटन ती उघडून बघ आजूबाजूला कुठं आहे ती. कुठाय हा, इकडे ये वासळ कुठाय इकडे तिला ये. माझ्या संसारात बाहेर वाटलं ये गेलं. कुठाय ती ये सटवी? बघ. चांगली आहे तिच्या प्रेमात पडले तुम्ही हा, मग आणि काय ग तू ह्याच्या प्रेमात पडली या झेल्याच्या झेल्या झेले म्हणजे ती माझ्यावर काय पण फेकून मारते ना तर मी झेलतो म्हणून माझं नाव झेल्या टाकलं नाही. वळा जरा वळा हा. असे वळा हा. काय आकर्षक दिसलं ग या माणसात तुला काय आकर्षक दिसलं घोबडाच्या तोंडाचा ए, सुसर तोंड्या कुठला मारीन धरून. ढेकून बघा, हा? बघा. अगं लहानपणी काय मिथुनचे सिनेमे बघितले का ग जास्त काय नाही या माणसाच्या प्रेमात पडलीस ती हो अगं ह्यो अंधारात दिसत नाही हा? गवताच्या गंजीत सापडत नाही हो माणूस घरात लुंग्या घालून फिरतो ए, अशी ए, गाठ अगं. मारून काय सांगू तुला अगं? बस हा, हा. बस बस मला मला मोरे खूप आवडतात. Yes. आय लव्ह यू मोरे. आय लव्ह यू टू. नीट नीट वागायचं माझ्या मोरूशी नीट वागायचं. कोणाशी माझ्या मोरूला मी प्रेमानं मोरू म्हणते. मोरू मोरू माझा मोरू खूप एनर्जेटिक हा. आहे करिस्मॅटिक आहे. तुम्ही त्याला नीट बघितलंच नाही तो. मी नाही बघितलं मग कोण बघन त्यांना अगं घरी येऊन बघ कसा हिंडतो दाखवीन काय? तुला मग मी माझा मोरू जेव्हा ऑफिस मधनं असं वावरतो ना असं आजूबाजूला असतो ना एनर्जेटिक फील होतं माहितीये. नाही? हा? असं फाईल्स घेऊन जातो गजगमिनीची चाल पण अशी फिकी पडेल. आई घरी येऊन बघा या माणसाची चाल बघल खुजवाय हा माणूस ऐक ऐक ना माझ्या संसारात आडवी नको नाही वाटोळ करू नको आता मला कळलं का तुम्ही हिच्या ए मागे वसाडे जास्त थोबाड ए बघ काय? तुझ्या गल्यात माल घातले म्हणून तू माझ्यावर टिकले. मग? बघ बघ मला बाहेर केवढी किंमत आहे ती बघ ती ए. प्रेम करते मांजेवरती. एक्झॅक्टली. हा. काय बडबडताय? ती ती माझ्याबरोबर इंग्लिश मध्ये प्रेम करते इंग्लिश वाला प्रेम. मी पण- अ, तुला काय येतं इंग्लिश मला काय शाप तू बोलू नको. माझ्यावर इंग्लिश वाला प्रेम करा. इंग्लिश मध्ये प्रेम करा माझ्यावर तिला कळू दे. हा. इंग्लिश हा. हे ठरलं नव्हतं काहीच नव्हता नाही. मग पपी घ्या म्हणजे तसं नव दोनच ऑप्शन आहेत मॅडम ऐका माझा तिची जिरवायचे ऑप्शन पपी की इंग्लिश काय ते ठरवा एकदा. इंग्लिश मध्ये बोलतो. काय बोलू बोलू नाही, नाही, बोल ना, बोल ना. Hey, हा. hey, my chick magnet. Yes, I'm sick like it. हा. I can't believe Ah. that I am saying this, Ah. but I am not in love with you. बरं, लव हाय आपला हाय तसा इंग्लिश मधला हाय लव हाय हा? You're the most ugly person that I've ever met. हा आगला वेगला बघ आगला वेगला आहे मी कधी बोलले तुम्हाला आगला वेगला. You're pathetic, Moru. हे तिक मोरू आहे मी हे तिक मोरू. Sometimes I just want to puke on you. पिऊ काय काय आहे मी पिऊ काय बघ हा, कधी वसाडे बोललीस तू तुला जमलं असं पिऊ बघ हा. काय? फॅक्टरी Ah. कपडे शिविंग मशीन बघितलंस हा बघितलास इंग्लिश म्हटल्यावर हिचा सुनील शेट्टी वाजला बघितला. बघ माझ्या तोडीचा इंग्लिश बोलते ती तोडीचा. तुला कळलं काय तुला अरे डान्स काय करते ही डान्स जेव्हा करते ना हिच्या कमरेवर नजर हलत नाही माहितीये. नाही नाही बघितलास ओ बघितलास केवढा लाडीपणे बोलली. नाही तर तू अशा अंगावर येतात का बाबा. प्लीज एक्सक्यूज मी मॅडम आय वुड डान्स विथ मी. अति होतंय. काय? हे नाही करणार मी. हे नाही का नाही. मग पपी घ्या. दोनच ऑप्शन आहेत प्लीज काय तुमच्या चाललंय पायावर. तुमचं काही नाही गुलू काही गुलू? नाही ऐका ना माझं काय? मी तुमच्यासाठी डान्स शिकेन हा. तुमच्यासाठी हिच्यासारखं तुकडं कपडं घालीन मी सगळं करीन फक्त माझं ऐक नाही. चला ना, हिच्याशी लग्न करू ना नाही चाल मग नाही आता आमच्या दोघांचं ठरलंय आम्ही आता दोघं लग्न करणार अहो, आहोत. हा. हा हा थँक्यू. पण
अजून उशीर नाही झालेला. मिसेस मोरे, तुम्ही जर मोरेंची नीट काळजी घेणार असाल तर मला नाही पडायचं तुमच्या संसारात. तुम्ही माझ्या मोरूची नीट काळजी घ्या. हा, जमेल ना? पण नाही जमणार. मला नाही जमणार. तुम्ही एक काम करा. ती दिसायला देखणी आहे, सुंदर आहे, तुकडे तुकडे कपडे घालती. तुम्हाला हिचं इंग्रजी आवडतं. तुम्ही एक काम करा, तुम्ही दोघं मिळून सुखाचा संसार करा. नाही, नाही नाही, नाही नाही, नाही नाही, तुम्हाला पगार पण जास्त असेल ना. हो, मी बॉस आहे म्हणल्यावर मलाच जास्त असणार पगार. आणि सगळ्यात कमी पगार मला आहे का नाही. त्याच्यामुळे कसा आमचा जो प्रेमाचा खेळ आहे ना, असा तो ग्राफ असा वर गेलाय खालून. पण ठीक आहे, तुम्ही एकमेकांशी लग्न करा. नाही नाही, ऐका, असं नाही. मी नाही तुमच्या संसाराच्या ऐका, मध्ये. ऐका, ऐका, शामराव शामराव काय शामराव. तू म्हटलं अरे बापरे. काय आलं मला घाबरं बोलवलं शामराव, तुम्ही मला विचारत होते ना हा माझ्याशी लगीन करशील का? मी तयार आहे. अरे वासाडे, लगेच आवाज बदललास. हा, माझ्या अंगावर नुसती भसा भसा वाटते. अरे शामराव झालाय तुझा. माणूस पण तसाच लागतो. ये गबास. शामराव, हा आता यांना ही पटाका गुड्डी भेटली. अरे बापरे माझ्या येड्या गबाळ्याशी पण कोणीतरी लग्न केलं नाही, पाहिजे. नाही, 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 आता मी मोकळी आहे. तुम्ही माझ्याशी लगीन करू शकता. मला चालेल हे काय चालेल वासाड्या? काय चालेल? एवढा हट्टा कट्टा एखादी बाहेर पोरगी पटव. माझी बायको कुठे घेऊन निघालास तू? नाही 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 माझे गैर प्रेम आहे यांच्यावर खूप गोड आहे ते. तुम्हाला माहित नाही कशी रिक्षा चालवतात. मीटर टाकली ना डायरेक्ट 20च्या स्पीडला गाडी धावती यायची. पिकअप एकदम असा जोरदार आहे आपला गाडी अशी मेंटेन ठेवलेली आहे काय आहे, मी सीटर रिक्षा चालवतो ना तर या येतात मागच्या सीट आहे ना सगळ्या बोलू देतात आणि त्याच्यानंतर आहे ना माझ्या बाजूला असे हिंमत तिकडे आणि नंतर माझ्या गळ्यात हात टाकतात आणि नंतर ते बायनाची मजा येते ये मग थोबाड म्हणून वासाड्या. आग लागली की तोंडाला त्याच्या खांद्यावर टाकतेस तू. त्याच्या अहो माग 4-4 बायका बसलेल्या असतात. मग मी कुठं बसायचं? म्हणून मी यांच्या बाजूला बसते. आणि ह्या अशा वळवतात ना गाडी ना पडले तर म्हणून मग मी त्यांना अशी खेटून ऐका, बसते. ऐका, पण sorry. काय गाडी चालवतो माणूस. नाही, नाही, ऐका ना. मला म्हणतो याला उडव याला उडव अशी ओव्हरटेक करून जातो माणूस. आमच्या पुढे एक पण गाडी नसते. तसं नाही तर नाही. तुमची फटफटी. ऐक, तसं त्या नाही. माशाच्या टोपल्या घेऊन बायका जातात ना त्या ओव्हरटेक करून पुढे जातात. तुम्हाला अशी तुमची फटफटी. ऐका, ऐका. मरे मरे हा. थँक्यू थांबा. तुमची आई बायको आता माझी ए, बायको नाही, नाही, ए, बाबा, ऐका, ए, ऐका, एक ए, मिनिटं. नाही, नाही, ऐका, बोला, ऐका, बोला, नाही, नाही, बोला. नाही, नाही, हे सगळं नाटक आहे. काय आहे, मला तुझी जिरवायची होती ना म्हणून मी मॅडमला रिक्वेस्ट केली की तुम्ही माझ्याबरोबर प्रेमाचं नाटक करा. हे सगळं खोटं आहे, खोटं हे आहे. सगळं खोटं आहे. खोटं आहे. सांग, मला मॅडम. नाही लग्न करायचं याच्याशी. सांग, सांग, अरे, सांग. फुटलेल्या फुग्यासारखा चेहरा या माणसाचा. ऐका रे बघा. फुटलेला फुगा. ऐका ताई, हे बघ, मला काहीच ऐकू ऐका, 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 मला पाय, मला पाय, काहीच पाय, ऐकू पाय, येत पाय, नाही. पाय, मला एक राजपूत भेटलाय. ऐका, ऐका, ऐका. माझ्या कानात फक्त एकच आवाज घुमतोय. ऐका, 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 ऐका. अरे, तुम्ही- ऐका मिसेस मोरे, मिस तुमच्यामुळे सगळं झालं माहितीये. कशाला एवढी नॅशनल ऍक्टिंग केली? हा, गेली ना माझी बायको. माझ्यामुळे. हा मग चला आता आपण दोघं लग्न करू. मी काय करणार मोरे? ऐका, ऐका, माझं- ऐका, ऐका, Get out! ऐका, Get out! ऐका ना, हो, मॅम. वा 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 फुटलेल्या फुग्यासारखा चेहरा ही उपमा फारच छान होती. खरोखरीच नॅचरल ऍक्टिंग होती. मस्त झाला परफॉर्मन्स. बघा हा सरसे काय म्हणतात प्रसादा. दोनच ऑप्शन आहेत, पप्पी देऊ का कमेंट देऊ? बरं मग कमेंट देतो. प्रभाकर, कातील प्लॅटॉनिक नंतर आता तुझ्या बायोडाटामध्ये नवीन नाव ऍड झालंय, बगल खुजवे. त्याच्यासाठी तुझं मनपूर्वक अभिनंदन. मस्त, नेहमीप्रमाणे मस्त एनर्जी होती आणि उत्तम होतं सादरीकरण, मजा आली. नमस्कार. नमस्कार नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे जाऊया गप्पांच्या गावात. रसिको, आपण हास्य जत्रेची मंडळी नेहमीच या मंचावर नवनवीन प्रयोग करत असतो. हास्य जत्रा म्हणजे शेवटी काय?
हास्य जत्रा म्हणजे शेवटी काय, हास्याची करंजी नाविन्याचा खवा. हास्याची करंजी नाविन्याचा खवा. आणि घेऊन काय आलोय, जाऊया गप्पांच्या गावा. हे म्हणजे असं झालं सईत आमणकरांचा बाबूरावला पकडा हा कॅच बाबूराव कॅच या नावाने परत रिलीज केलेला आहे. तरी सुद्धा या कार्यक्रमासाठी एकदा जोरदार टाळ्या. बऱ्याच दिवसांनी येतोय हा कार्यक्रम. मनात हुरहुर आहे, धगधग आहे, पण मला खात्री आहे, मला तुमच्यावर जास्त विश्वास आहे माझ्यापेक्षा. असं तुम्हाला कल्पनाच आहे, या मंचावर आपण विविध मान्यवरांना बोलवतो आणि आपण त्यांची मुलाखत घेतो, त्यांच्याशी छान छान गप्पा मारतो. तर आज इकडे येणार आहेत डबिंग क्षेत्रातलं अत्यंत मोठं नाव कर्णमंजुषा कंठ शोषे. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. हो हो हो. वा, वा, वा. काय एंट्री आहे तुमची मॅडम. 1-2 वाक्य तुमच्यासाठी खास. इर्षाद 5 पर्यंत हॉल आहे, पटपट आटपूया. दोन वाक्य. नाही झाली, हीच 2 वाक्य होती. येस येस. तुमचं स्वागत करतो. येस. नाही ट्रे घ्या. ट्रे द्यायचं. हे नाही ट्रे नाही, झाड ना? नाही आम्ही ट्रे देऊन पाहुण्यांचं स्वागत करतो. मग झाड कशाला आणलं? असं ट्रे नुसतं बरोबर नाही दिसत ना, म्हणून ते घ्या. ट्रे घ्या. येस. Thank you. एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी झाल्या पाहिजे. वा 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 वा. आता या ट्रेचं काय करू मी? हे ट्रेच्या पुढे न लावा आणि फिरा त्याने. ए नया सीजन का पहिला पंच आ गया रे. ये सीजन में कुछ खरा नहीं है अभी, जबरदस्त है ये सीजन. प्लीज बसा प्लीज बसा. तुमची ओळख करून द्या प्लीज. तुम्हा सगळ्यांना माझा नमस्कार. मी कर्णमंजुषा कंठशोषे. लाज वाटली पाहिजे. कुणाला? लाज वाटली पाहिजे. नाव सांगितलं, अजून टाळ्या नाही वाजवल्या. जोरदार टाळ्या वाजवा. असू दे. थँक्यू. नाही पण मला खरंच खूप आनंद झालेला आहे. आन- म्हणजे एवढा आनंद झालेला की मी तुम्हाला खरं तर काही सांगू शकत नाहीये की आज एवढ्याशा आमच्या छोट्याशा मंचा आज दिसतच नाहीये, व्यापून काहीच नाही दिसत आहे. एवढ्या तुम्ही आज इथे व्यापून गेलेला आहात. गुंठा मंत्री आज तुम्ही- कंठशोषे. कंठशोषे. कंठशोषे मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत आहे या मंचावर. मला तुम्हाला एवढंच विचारायचं आहे. पहिला प्रश्न माझ्या मनातला, सर्वसामान्य प्रेक्षकांच्या मनात तोच असेल प्रश्न, हो. की एक 3 वर्षाची शेंबूड पुसत अख्ख्या गल्लीत करत फिरणारी मुलगी ते आजची ही स्टार, डबिंग स्टार, या प्रवासाबद्दल काय सांगाल? एक मिनिट. तुम्हाला कोणी सांगितलं मी शेंबडी होते? ते तसं नाही, एवढं मोठं नाक म्हटल्यावर काहीतरी तर असणार. Excuse me? जस्ट एक मला वाटलं अंदाज, नाकावरून अंदाज आला मला. तुम्ही काही समजताय, मी अजिबात शेंबडी नव्हते. नाही. आणि 3 वर्षाची मी गल्लीत करून का फिरत असेल? असं मला बाबा वाटलं बाबा. असं नाही, चेहऱ्यावर नाही. नाही तसं नाही. प्लीज पुढे सांगा. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना माझा नमस्कार. पुढे मी- पटपट, कारण हा. 5 वाजता हे करायचं. हा, yes. बोलू ना? येस येस. मी कर्णमंजुषा कंठशोषे. डबिंग क्षेत्रात सध्याचं आघाडीचं नाव म्हणून माझ्याकडे पाहिलं जातं. मोठी नाही, मोठी कारकिर्दी आहे तुमची. तर थोडा वेळ लागणारच, मला कल्पना आहे. प्लीज टेक युअर टाइम अँड डू इट. बोलू ना? हो येस, ऑफकोर्स. इथपर्यंत यायचा प्रवास फार खडतर प्रवास होता, अजिबात सोपा नव्हता. ह्या नकला करणं आणि वेगवेगळे आवाज काढणं, हे सगळे कलागुण माझ्यात लहानपणापासूनच होते. म्हणजे हो, खरं म्हणायला तर किडे होतेच थोडेसे. हे किडे नाही हो. आहेत, किडेच आहेत म्हणजे. Yes, yes, किडेच आहेत. शाळेपासूनच होते. हो, अगदी. शाळेतला एक किस्सा सांगते तुम्हाला. लहानपणी वर्गात असताना आमच्या वर्गातली सगळी मुलं खूप मस्ती करायचे. बरं. एक दिवशी असेच खूप मस्ती करत असताना मला कळत नव्हतं काय करावं, तर आमच्या फडतरे बाई होत्या. फडतरे. तुम्ही ओळखता? नाही, मी नाही ओळखत. नाही, जस्ट एक फडतरे आडनाव मला आवडलं म्हणून एक त्याला चाल लावली, बाकी काय नाही. आमच्या फडतरे बाई होत्या. हो. मी त्यांचा आवाज काढला, काय रे, कोण आहे तिकडे? बाप रे, सगळी मुलं एवढी घाबरली. काय सांगताय? एकदम शांतता अरे पसरली. मी ओळखत नाही बाईंना, तरी मी घाबरलो. इकडे काय आवाज काढला तुम्ही आता? इथून आणि खांद्यातून. कलाकार आहात तुम्ही. कलाकार आहात तुम्ही. नाही, खांद्यातून नाही, असं करून नाही, तेच म्हणजे ते जे काय काढलं ते क्या बात आहे. या किशासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. क्या बात आहे, क्या बात आहे. दुसरा एक किस्सा पण फार कमाल आहे. मग आधीचं का सांगितलं? मग तो कमालच सांगायचा ना आधी. मग याला काय अर्थच नाही ना. मी सांगितलं नाही. 5 वाजेपर्यंत हॉल मोकळा करायचा आहे. पहिला सांगितलं, त्याच्यातून दुसरा आठवला ना. मला एवढंच म्हणाय, कमालच इथे पाहिजे, दुसरं काही नको. प्लीज कंटिन्यू.
तर लहानपणी आमच्या एरियात फार चोऱ्या व्हायच्या हो. तेव्हा ती चड्डी बनियान गँग फार फेमस होती. ओ येस 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 मी सुद्धा ऐकलं होतं रसिको. आमच्या काळी म्हणजे माझ्या लहानपणी चड्डी बनियन नावाची एक गँग होती, अत्यंत क्रूर होती. ते लोकांनी वाळत घातलेले चड्डी बनियन असे चोरायचे आणि मग जाऊन चड्डी चड्डी बनियन म्हणून विकायचे नाही तिकडे. हो नाही तसं. अहो ते स्वतः चड्डी बनियान घालायचे. हा मग ठीक आहे, म्हणजे मी पण घातलंय बनियन, म्हणजे मी त्यांच्या गँग मधला नाही, नाही. तुम्ही दाखवू नका हो. ते फक्त चड्डी बनियान घालायचे. का ते निलाजरे होते? नाही नाही हो, ते त्यांची स्ट्रॅटेजी होती ना, चड्डी बनियान घालून अंगाला तेल लावून ते फिरायचे. ओ अच्छा 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 सॉरी माझा आवाज फार वाढला. आय एम सो सॉरी. हो, हो. तसं तुम्ही डिस्टर्ब करताय मला. नाही मला जस्ट एक हे तर वाटलं. एकदा ते आमच्या एरियात असे आमच्या शेजारच्या घरी चोरी करायला आले. मी अशीच खिडकीमध्ये बसले होते चंद्र बघत. का का चंद्र बघत का? दिसत होता. आमच्या खिडकीतून रेल्वेची पटरी आहे, तिकडे सगळे खो खो खेळायला सकाळी बसतात, मलाही दिसतं, मी बघत नाही. मी बघत नाही, ते दिसतंय म्हणून बघायचं नाही. बरं चंद्र तुम्ही रोज बघता, अमावस्येच्या दिवशी काय बघता? तुमचा चंद्र. सॉरी तुम्ही असं पटकन सॉरी जस्ट एक विचारलं मी तुम्हाला. खूप डिस्टर्ब करताय नाही आय एम सॉरी, ही मला- पद्धत आहे या शोची, त्यामुळे हो, नवीन पण आहात बोलायला तुम्ही. मी आले ना, तुम्ही खूप बोलताय. प्लीज प्लीज बोला. येस तर काय कुठे होते मी हे चड्डी बनियन मध्ये नाही हो. ते काय सांगत होता तुम्ही? किस्स्यामध्ये कुठे होते? बनियन मध्ये होतात बनियन. बनियन नाही चड्डी. हा चड्डी बनियन गँग चंद्र बघत बसले होते आणि बरं, मला बरं. दिसलं की शेजारच्या घरात काहीतरी हालचाल होते. तुम्ही बघितलं तर चोर शिरले आतमध्ये. ओ माय गॉड. मला काय करायचं कळेना. लहान होते आणि पोलीस पण, म्हणजे मोबाईल नव्हते ना तेव्हा आपल्याकडे. हो. चोर दिसले आणि मी काय केलं असेल तेव्हा. अळूवड्या? नाही हो. चोर काय केळवणाला आले होते का? नाही, तसं नाही, मला वाटलं तुमच्या घरी केले असतील. तुम्ही वेडे आहेत का? तुम्ही नका बोलून. नाही सॉरी सॉरी. हो मी पोलिसांच्या सायरनचा आवाज काढला. काय सांगताय का? चोरांना वाटलं खरंच पोलीस आले आणि चोर पळून गेले. क्या बात आहे. हे जे तुमचं प्रसन्न अवधानी आहे, प्रसंगावधानी. हे जे आहे, प्रसंगावधानी. हॅट्स ऑफ आहे त्याला, मी खरंच सांगतो. नकला आणि हे आवाज मी लहानपणापासूनच काढायचे. बरं, आणि बरं, बरं. प्राण्यांचे आवाज तर मी एकदम हुबेहूब काढायचे. काय म्हणजे- सांगता? प्राण्यांचा आवाज काढतो? हो म्हणजे त्यामध्ये? कुत्रे, मांजर, बदक. मी पण लहानपणी प्राण्यांचे आवाज काढायचो, मी अजूनही काढतो. म्हणजे काय आवाज नाकतोडा, कमाल, झुरळ, ए निघाय चल निघाय, अरे खतरनाक आवाज काढायचो मी. आणि गांडूळ, दाखव गांडूळ, गांडुळाला मला हे मिळतं, वन्स मोर मिळतं, स्टँडिंग ओवेशन मिळतं. तुम्ही गांडूळचा आवाज काढता? हो कसं? जबरदस्त. तुम्ही डोळे मिटलेत ना, तुम्हाला वाटेल समोर गांडूळच आहे. डोळे उघडे ठेवून पण मला तेच वाटतं समोर गांडूळ आहे. हो. अरे बापरे. नाही पण खरं सांगतो मी, डोळे मिटा बघा, डोळे मिटा. हा डोळे मिटा, आवाज बघा, हात पुढे करा. गांडूळ गांडूळ. सॉरी. तुम्ही गांडूळचा आवाज गांडूळ गांडूळ असा काढाल? गांडूळ गांडूळ असाच काढावा लागतो आवाज. मी सगळ्यात भारी आवाज कशाचा काढते माहितीये? कुठला कुठला कुठला? कानाखाली. हो व्हायलेन्स. तुम्ही तुम्ही काही बोलतात. ऑफकोर्स. आपल्यातलं अंतर पटकन कमी होईल ना? नको नको. थांबा. येस येस. मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे, तुमच्या या क्षेत्रातलं गॉडफादर कोण आहे? थँक्यू. चांगला प्रश्न विचारला. मी बऱ्याच मुलाखतींमध्ये सांगत असते. इथलं बोला. हो इथलं बोला, बाहेरचं मला सांगू नका. 5 वाजता हॉल मला द्यायचा आहे, कृपया इथलं बोला. बाहेरचं इथं अवांतर काही बोलणार. हा मी हा, बोलते. please, बाहेरच मी सांगितलं Yes. असं. बऱ्याच मुलाखतींमध्ये मी सांगितलंय. आजच्याही मुलाखतीमध्ये मी तेच सांगते की माझे गॉडफादर, माझे गुरु, माझे मित्र, माझं सर्वस्व म्हणजे माझे बाबा. बाबा. मला माहिती आहे, या खुर्चीवर बसलं की बाबाच असतो तो सगळा. तुमच्या आधी पण होती ना, तिथे पण बाबाच होते हो. सगळे. नाही माझ्या सॉरी बाबांचं नाव काढलं की मला खूप रडू येत. आम्ही सॉरी. का हो, जाताना कानफडात मारून गेले? नाही हो. आय एम सॉरी. नाही मी रडू का आलं एकदम, मला ते काम नाही. बाबा नसते तर काय झालं असतं मला माहित नाही. नाही, बाबा पाहिजेत आयुष्यात. बाबा पाहिजे म्हणजे बाबा नसते तर मी तरी कोणीच बोलू नसतो बोलू ना. मी बोलू की तुम्ही बोलताय? नाही नाही, तुम्ही प्लीज बोला, तुमचा इंटरव्ह्यू आहे. येस. हा आय एम सॉरी. असं बाबांचं नाव काढलं की रडू येतं मला पटकन. हो हो येस ऑफकोर्स. बाबा नसते तर माझं काहीच होऊ शकलं नसतं. नाही, मी इथे please. बसूच शकले नसते. आमची परिस्थिती फार बेताची होती. म्हणजे अगदी मी 6-7 वर्षांची असेल तेव्हा माझ्या वडिलांचे आणि त्यांच्या भावांचे वाद झाले. मग वाटण्या झाल्या. मग ते घरातून बाहेर पडले. अगदी रागारागातच बाहेर पडले, काहीच न घेता. वाईट झालं. हो म्हणजे तेव्हा आमच्याकडे अक्षरशः राहायला घर सुद्धा नव्हतं. मला का नाही फोन केला?
मी नंबर दिला होता तुम्हाला, मी सांगितलं होतं 24 तासात कधीही फोन करा, मी अवेलेबल आहे. कधी दिला तुम्ही मला नंबर आता परवा भेटलो होतो तेव्हा. मी गोष्ट कधीची सांगतेय तुमच्या लहानपणीची. मग गप्प बसा जरा You got me. Yes, तुम्ही परिस्थिती बेताची होती सांगत होतात. हा आमच्याकडे राहायला घर नव्हतं म्हणजे आईने अगदी घरकामं केली बाबांनी काय काय केलं मी तुम्हाला सांगू शकत नाही Please, please. बाबांनी आम्हाला कधीच काही कमी पडू दिलं नाही बरोबर बाबा नसते तर काहीच नसतं झालं म्हणजे मला असं वाटतं की माझ्या बाबांसारखे बाबा सगळ्यांना मिळायला पाहिजे याला काय अर्थ आहे? मग आमच्या बाबांचं आम्ही काय करायचो? अख्ख्या गावचा बाबा म्हणजे एकच तुमचा बाबा. आमच्या बाबा घेऊन आम्ही कुठे लोणचं घालायचं त्यांचं भरणीत भरायचं बाबांना. हे दिस इज नॉट फेअर ना. आमच्या मला काय तर तुम्ही हे सगळं बाबांचं सांगत होतात. बाबांनी अजून काय काय तुमच्या आयुष्यात केलेलं आहे? बाबांमुळे तुम्ही काय घडलात तुम्ही किंवा काय आयुष्यात बाबांमुळेच मी घडले म्हणजे लहानपणी बाबाच म्हणाले की तू चांगल्या नकला करतेस खूप आवाज काढतेस ते म्हणाले एक दिवस की ये बंड्या बस बाबा मला बंड्या म्हणायचे ओ बंड्या. बाबा म्हणायचे फक्त बाबा मला बंड्या म्हणायचे म्हणाले बंड्या अगं तू चांगला आवाज काढतेस चांगल्या नकला करतेस तू स्वतःचे मिमिक्रीचे शोज सुरू कर ना मी म्हटलं बाबा मी खूप लहान आहे मी कसे करू ते म्हणाले अगं कलेला काही वयोमर्यादा नसते तू कधीही करू शकतेस बंड्या तू कर मी वयाच्या 15व्या वर्षी मी स्वतःचे मिमिक्रीचे शोज सुरू केले क्या बात आहे, क्या बात आणि ते बघायला बाबा आले नाहीत आहे. का माज होता त्यांना? नाही हो मास नव्हता हं. बाबा गेले मग तुम्ही चांगलं करायचं, गेले नसते मग. बाबा गेले म्हणजे वारले बाबा माझे गॉड, एक्सपायरी डेट. ओ हो हो. तुम्ही काय एक्सपायरी नाही मला लक्षात नाही आलं. व्हेरी व्हेरी सॉरी, व्हेरी सॉरी. आय एम सॉरी माझे शोज फार तुफान चालले पण बाबा नाही आले मी खूप मिस केलं समोरच्या खुर्चीवर बाबांना आणि अर्थातच बाबांमुळे आज तुम्ही याला आहात, तुम्ही या पोझिशनला आहात. क्या बात आहे. या सगळ्या तुमच्या प्रवासात तुमचे फॉरेनचे दौरे झाले असतीलच. हो कुठे कुठे झालेत? आत्ताच मी जिनिवाला जाऊन आले ओ हो 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 हो. माझा सुद्धा एक फॉरेनचा दौरा नुकताच झाला. जस्ट एक माहिती म्हणून सांगतो. ओ. हा, मी नेपाळला गेलो होतो, काठमांडूला. कशासाठी आमचे वॉचमन आहे, त्याच्या बायकोची डोहाळे जेवण होतं. वॉचमॅनच्या बायकोच्या डोहाळे जेवणासाठी फॉरेन म्हणजे काठमांडूला गेला होता. हो, सोसायटीची मीटिंग झाली. ते म्हणाले की बाबा आम्ही या वॉचमनला नाही पाठवू शकत कारण तो गेला तर सोसायटी ठप्प पडेल. हा. खूप कामं असतात. मग असा कोण आहे या सोसायटीत जो गेला तरी फरक पडत नाही, असला तरी फरक पडत नाही. मग एका मनात माझं नाव सिलेक्ट झालं. अच्छा. मी तुम्हाला पण खरं सांगतो, मी तिकडे गेलो, त्यांच्या भाषेत मी त्यांच्याशी बोललो, काठमांडूला. अच्छा किती भाषा कळली मला माहिती नाहीये, पण काठमांडू या शब्दाच्या शेवटच्या 2 शब्दांवरून ते मला चिडवत होते. काहीतरी जवळपास होतं त्याच्या, मला माहित नाहीये. काठमांडू, मांडूच्या जवळपास काही आहे का यमक जुळणार? मांडूच्या जवळपास समानार्थी शब्द पाहिजे तुला आ? Violence? कोणी सांगितली ही सिरीज सुरू करायला कोणी सांगितली तुला मी माझीच ठरवली. कशाला हे लोकांची डिमांड होती. कुठल्या लोकांची कोणाला पण विचार नकोय कुणालाच नको ही series. कुठल्या लोकांची डिमांड होती बंद करायची लगेच ही सिरीज काय खायचं तुला ही सगळं सुरू करायची रंगभूमीची गरज आहे. नाही करायचं तुम्ही या जरा इथे या. मी घेऊन जाते. जोरदार जोरदार टाळ्या. इथे सगळं कमाल कमाल कमालच लागतं आणि हे स्किट कमाल कमाल आणि कमालच होतं. भारी. बघा हसर असे काय म्हणतात खूप हसत होते. येस प्रसादा. वा 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 बहारदार. फार मजा आली. आणि काही काही ज्या गोष्टी पेरल्या होत्यास तू, पटरीवरचा खो खो वगैरे, आणि एक गोष्ट मला इमॅजिन झाली सम्या, कोणाचा बाप जाताना कानफडात मारून जातो. मी असं विचार, कोणाचे तरी बाबा जातात आणि बाळा फटाक असं असं कोणाचे बाबा जातील जाताना कानफडीत मारून. पाणी आलं म्हणून म्हटलं मारून गेले असतील म्हणून अंदाज. बहारदार बहारदार. वनिता नेहमीप्रमाणे धमाकेदार. मजा आली. थँक्यू ही सिरीज ओपन केल्याबद्दल, रिओपन केल्याबद्दल. मला असं वाटतं की मधून मधून आपणच एक स्वतःशी चेक ठेवतो ना, तसा ठेवायला पाहिजे. आणि त्याचं बेस्ट उदाहरण किंवा एक्सपेरिमेंट म्हणजे ही सिरीज रिओपन करणं. मला खूप मजा आली. आणि मला असं वाटतं समीरदा, तू जर का विनोदाची शेती करत असतास तर तू कुठली रासायनिक खतं न वापरता शेती करणारा शेतकरी वाटतोस मला. ऑर्गॅनिक, प्युअर ऑर्गॅनिक. आणि तसाच तुझा विनोदही आहे, त्याला टिकवून ठेवलंयस तू. आणि मला असं वाटतं आता नाही वाटत की
ते कधी बदलेल आणि ते बदलूही नये. वने वादळ खूप मनापासून केलंस, मजा आली. थँक्यू थँक्यू थँक्यू. या 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 अवंतिकाजी या. अवघ्या तिसऱ्या घडीलाच आज थांब्यावर पोहोचलो नाही. आज तागायत घरापासून थांब्यापर्यंत इतक्या पटकन कधीच आलो नव्हतो. हो रे विभाकर. अंमळ इथे बसूया का? नाही म्हणजे प्रवासात नंतर दगदग होणे आहेच, तोपर्यंत थोडीशी विश्रांती घेईन म्हणते. अगदी अगदी. बरं मला सांग, हा थांबा ठाणे शहराजवळ जाणाऱ्या जनिकेचाच आहे ना? हो नाही गर्दी नाहीये ना, नाहीतर उगाच इथे तिष्ठत बसावं लागेल उन्हात. अवंतिकाजी बैसा तुम्ही बैसून. मला वाटतं त्यांनी प्रस्थानाची घटिका बदलली असावी. आपण योग्य वेळेतच गंतव्यस्थानी पोहोचू, काळजी करू नका. आपण रडू नका, रडू नका. थांब तुझ्या तर आता. काय झालं ताई? ए, दादाचा पादा. बघ तिकडं. बघ तिकडं. ही बोलण्याची पद्धत नव्हे. हे बघा या ठिकाणी आमच्या गावाकडे असंच बोलतात, त्या ठिकाणी आम्हाला सांगू नका तुम्ही. विभाकर ए, अवंतिकाजी तुझ्या आईला रडती कशाला ग? वाजू 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 ना. रड ना. कसं करमत नाही ग. लावणी म्हणलीस, लावणी म्हणली. झाली मुक्का. लावणी म्हणलीस की नाही? लावणी म्हणलीस की नाही? खरं सांग, लावणी म्हण कशाच नावानं रडतीय? कशाच नावानं भोगा पसरलाय? सकाळ धरणं किरकिर. विभाकर मला कळतंय अवंतिकाजी, मला कळतंय. आपण स्त्री मुक्तीसाठी इतकी व्याख्यानं करतो, पण आज सुद्धा तीच परिस्थिती आहे. दुर्दैवाने खरंय. पहा पहा काय चाललंय. पहा आजही समाजातल्या अनेक स्तरांवर, अनेक विभागात निश्चितम ठिकाणी जर कोणी असेल तर ती स्त्रीच आहे. खरं तर मला ही पुरुषी मानसिकताच पटत नाही. हे जे पुरुष असतात हे मला द्विस्तरीय आणि दुटप्पी वाटत राहतात नेहमी. काय काय मानसिकता आहे ही? कधी कधी मला वाटतं स्त्री मुक्तीवर व्याख्यान देणारे हे पुरुष सुद्धा आपल्या घरात आपल्या स्त्रियांशी अंमळ विपरीतच वागत असतात. हे पुरुष असे समोर आले ना की तळपायाची आग मस्तकात जाते माझ्या. हो हो अवंतिकाजी, माझ्या सुद्धा. सांड ग कुठं आहे ती? सांड ग कुठं आहे ती? रडू नका त्याच्या. रडू नका, रडू नका. महोदय, महोदय. हे बघ, बुक्का हाणल्या का करीन हिकडून हाणीन. महोदय, हिंसा बरी नव्हे. ए दादाचा पादा चल तिकडे. शब्द सांभाळून वागा. काय मध्ये टेमने. हे पहा, टेमणे असं त्यांचं नाव नसून विभाकर, श्रीयुत विभाकर असे नाव आहे यांचे. तुम्ही कोण मिसेस विभागर का? नाही, त्या मिसेस विभाकर नाहीयेत, पण मी त्यांचा नवरा आहे. तुम्ही तेच म्हणलं की. नाही, लक्षात घ्या, मिसेस विभाकर ही त्यांची ओळख नसूच शकते, ती नाहीच आहे. लक्षात घ्या, ओळख ही सावलीखाली झाकोळलेली नसून ती स्वयंभू असावी असं आमचं ठाम मत आहे. त्यामुळे त्या एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहेत, मी एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, हे लक्षात घ्या. दिवाळीला काय उठणं लावता लावता खाल्लं होतं काय जरा? कुठली भाषा बोलताय? म्हणजे म्हणजे काय म्हणजे? कुठली भाषा बोलताय? काय कळण झालंय? हे पहा, प्रमाण मराठीतच बोलत आहोत आम्ही. अरे पण तुमचा संबंध काय? आमच्या मध्ये कशाला बोलताय? एक क्षण. मला सांगा, या तुमच्या सहचारिणी आहेत ना? नाही, बायको आहे माझी. हो, म्हणजे सहचारिणी म्हणजे बायकोच. तुम्ही त्यांच्याशी कसं वागताय? कसं म्हणजे मी कसं वागेन? माझी बायको आहे, तुम्हाला काय करायची? मुळात तुम्हाला कळत नाहीये, तुमची वागण्याची पद्धत चुकीची आहे. माझी कशी बसून तुम्हाला काय करायची? काय करायचंय म्हणजे? अहो इथं माझं सांडगं का होणार तीन तुमचं काय म्हणजे तेव्हा? मुद्दा सांडग्याचा आहे का इथे? मग सांड- एक क्षण. या तुमच्या नाही, हिंसा करायची नाही, नाही तर मी पोलिसात तक्रार करेन. नग नग. इथल्या वरिष्ठ निरीक्षकापर्यंत ओळखी आहेत माझ्या. नाही तर अहो, काय माझा पती परमेश्वर आहे, कशाला पोलीस बिलीस? ताई, हे दास्य आहे, लक्षात घ्या. हे बघा काय तुम्ही आधी त्यांच्याशी नीट वागा. नाही, नीटच सांगतोय. त्या तुमच्या अर्धांगिनी आहेत ना? नाही बायको आहे. अर्धांगिनी म्हणजे बायकोच. मग ससाचारणी काहीतरी म्हणलं. ससाचारिणी कसा असेल? मग म्हणलं की तुम्ही. सहचारिणी, अर्धांगिनी, धर्मपत्नी म्हणजे बायकोच. तुम्ही त्यांच्याशी नीट वागा. बघा जरा त्यांच्याकडे किती भेदरल्यात त्या.
तर पप्पा का ओरडताय तुम्ही त्यांना? ही बेदारली हो. नाटकी आहे नाटकी. हिच्याकडे बघण्यावर जाऊ नका, मेलो ड्रामा करतीये ही. कळलं का? एक नंबरची डेली सोबत हिरोईन आहे. तिकडून शिकून आली असलं सगळं. तुम्हाला सांगतो, चॅनल आहे की नाही, त्यांनी स्पेशल मीटिंग घेतली. अवघ्या 8 दिवसाच्या नोटीसीवर बंद पडली यायला. ही किती दिवस सहन काढतेली. 2 वर्ष हीच सहन केलं त्यांनी. म्हणली बंद नाही पाहिजे. इकडे घेऊन आलोय मग. पण तुम्ही का त्यांच्याशी असं अरेरावीने बोलताय? अहो काय झालंय, सांडग माझ्या आईनं सांडग माहिती का? सांडग असते ती. सांडग दिलं होतं आईनं. आई म्हणली माझी आठवण आली की एक सांडगा खा. 365 दिवसाचं गोट्या मोजले का 365 सांडग मोजला आईनं. पिशवी भरून दिली होती. माकडीनं सांडग्याची पिशवी हरवली. ओक साहेब, बोला. तुम्ही लगा तिकडे शूटिंगावर शूटिंग आणताय, तिकडे आमच्या बायका येड्या होत्या त्या. हा काय म्हणली परत म्हण. एक क्षण. घालीन बुक्का. हे असं घालीन बुक्का. काय चाललंय तुमचं? काय चाललंय म्हणजे? पत्नी आहेत ना त्या तुमच्या? अहो हो, पण सांडग्याची पिशवी घालवली नाही ना. पण त्याने एवढं झालंय काय? कुठे आहे ती सांडग्याची पिशवी? सांडग्याची पिशवी कुठे? अहो ते ऊसाचा रसवाडाचा गाडा होता ना, त्याच्या चिपाडाची पिशवी ना आमची पिशवी सारखीच होती. मला कळलंच नाही का, मी आमची ठेवली त्याची उचलून आणली ती. अगं पण मला एक दिवस रस नसती पिलीस तर का मिली असतीच होय का? हा आयला त्यानं आता सांडगा खळम खोळूम मध्ये टाकलं तर सांडग्याचा रस बाहेर येईल. तुझा बाप येणार आहे घेऊन सांडग्याचा रस. आता मी काय करू? माझं तेवढ्याशाने पोट नाही भरत. मला लय ताण लागलेली. उन्हाचा लय त्रास होत होता. म्हणून काय 12 गल्लास पिशील होय? हा किती? ती बी फुल्लस आहे. ही एवढा गल्लास असतो. पंजाबी लोकांना बी मागं टाकल. एवढा 12 गल्लास पिली बाय. कळलं का? अरे काय बाय आहेस का काय उंट आहेस? एवढं पित का कोण? धंद्याला लावशील बघा मला. नाही बुक्काच टाकीन रडलीस तर बघ. एक क्षण. हे तुमची पत्नी आहे ना ती? हा मग? पत्नीचं खाणं काढणं बरं नव्हे. खाणं नाही पिणं काढलंय मी. अरे खाण्यावाजून आलोच नाही. ही बाई लय तुम्हाला सांगतो सगळं 12चं लागतं हिला. म्हणजे अंडी 12, लेग पीस खाणार 12, भाकऱ्या खाणार 12, कुस करून खाती. इतकं खातात ह्या? तालमीतली आहे. अच्छा, नाटकात भाग घेता? नाही तसलं नाही. कुस्ती आखाड्यातली आहे. माती घेतली की नाही एकदा अंगाव 2 माणसं संगच पिरगाळती. लई अडागाडी आहे. कळतंय. अंमळ शरीर यष्टी सुदृढच दिसते जरा त्यांची. विभाकर. दंड पहिलवान सुद्धा आहे, माझ्यापेक्षा काकणभर जास्तच आहेत. पहिलवान आहे पहिलवान. सुट्टीच नसती तावडीत गावल्यावर. तसं म्हणजे मी सुद्धा पहिलवानच आहे. हो. पण खरं सांगू का, तुम्ही पैलवान वाटत नाही. दिसण्यावर जाऊ नका. चोरबवाडी आहे. एकदा लंगोट लंगोटात घालून बघा. आलो का नाही आखाड्यात बघतच बसाल. नाही, मला नाही बघायचं. बघा एकदा मजा येते. मजा येणार असेल तर मी बघेन. काय बोलतोय? अवंतिकाची नात्यात बंधनं नको. बरोबर आहे. नात्यात बंधन जाऊ द्या. सांडगं घालवलं तू माझं होय ग. ही तुम्हाला सांगतो, ही लग्न झालं का नाही तवा हिला म्हणलं ए कुस्ती बंद करायची. कुस्ती बंद करून टाकायची. हा गावात भेटत यावं सगळी. अरे लग्न झालं म्हणून तिने तिची प्रतिभा सोडून द्यावी का? घाबरले असतील ते, भेदरले असतील ते सुद्धा. काय पुरुषांच्या आधिपत्याखाली असलेल्या क्षेत्रात आपली धर्मपत्नी शड्डू ठोकून उभी आहे याची लाज वाटली असेल त्यांना. लय पाठांतर करून आलाय तुम्ही. नाही मला कल्पना आहे. हे असले पुरुष आहेत ना, आपल्या बायकांना असे कोशात ठेवतात. बरोबर ना? हे करायचं नाही, असं वागायचं नाही, इथे जायचं नाही, असे कपडे परिधान करायचे नाहीत. काट्या कुंपण्याने बांधून टाकता तुम्ही स्त्रियांना मूषक मुखी. नाही ह्यांनी नाही काटे कुंप्यात मला गुंडाळलं कुठं. नाही तर राव, तुम्ही येऊन बघा. धबधबा आहे गावात, सगळी डुकरं भेटते ती. बाई डुकराच्या मागे लागती. त्या दिवशी 2 डुकरं धरली अशी गर 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 आपटली. डुकर दगड डुकराच्या मागे लागती. अहो लय धबधबा हिचा गावात तर. वाटेल ते बोलताय. यांना पाहून वराह सुद्धा पलायन करतात. नाही वरा नाही डुकराव. डुकरांनाच
वराह सुद्धा म्हणतात. मुळात तुम्ही त्यांना अद्वत अद्वा बोलू नका. पहा जरा त्यांच्याकडे थरथरतायत त्या. पण डेली सोप नाटक आहे ती सगळी. तुम्ही दिसण्यावर जाऊ नका, कळलं का? ए तुझं काय ग, रडू नको. नाही रडत. बघतीस कुठं? कुठं? खाली बघ. हे बघा. एवढं बघशील का? बाहेर बघ का? एवढं करू नकोस ग, पहिला दिवस आहे मुंबईमध्ये आपला. एवढं नाही करायचं. एक क्षण, मुली तुझा प्रथमच दिवस आहे आता मुंबईतला? माहित आहे, हा पहिलाच दिवस आहे माझा इकडं. मला मुंबईला बघायची होती, पण हे आणतच नव्हतं. बस बस, लय अनोळखी माणसांची लय बोलायचं नाही. झालं एवढं झालं. झालं हं, चला. हीच ती पद्धत, यालाच म्हणतात पारतंत्र्य. हा, स्त्रीने असं वागायचं नाही, असं बोलायचं नाही, ह्याच्याकडे बघायचं नाही, असे कपडे परिधान करायचे नाहीत. अशा स्त्रियांना तुम्ही कुंपणात बांधून ठेवता? नाहीतर काय, तिची देखील काही स्वप्न असतील. तिने ती स्वप्न पूर्ण करायला नको. ताई, काय स्वप्न आहेत तुमची? मला अमिताभ बच्चन सोबत ऍक्टिंग करायची या. अमिताभ बच्चनला करायची का तुझ्यासोबत? काय गेली? काय स्वप्न घेऊन आली आज अमिताभ बच्चन वर ऍक्टिंग करायची? तुला काय कळतं का? ग बस, ही असली स्वप्न आहे तिची. असू शकतात, स्वप्न असू शकतात. आणि कुणीतरी म्हटलेलंच आहे, वरम अपयशो न तू लघु ध्येयम. वा अवंतिकाजी. नॉट फेल्युअर बट लो एम इज क्राईम. पहिलं नाही, पण दुसरं बरोबर आहे ताई तुमचं. कळलं? तुला मराठीतलं कळलं आणि इंग्लिशचं कळलं होय ग? नाही हो, तसं दोन्ही बी नाही कळलं, पण दुसरं कानाला ऐकायला बरं वाटलं मला. कळलं ना? बघितलं का, असा येडा पांड्या आहे ह्यो. घालून काढू. करते वाटेल ते बोलू नका. दोंड्या आहेस काय जरा? दोंड्यात आहेस तू. एक क्षण थांबा जरा. काय चाललंय हे? मगापासून काही म्हणताय त्यांना. काय विडा पांड्या, काय धोंड्या, हे नाव असतं का धोंड्या? दोंड्याच नाव आहे? अरे, असं कसं? काहीतरी आईने छान नाव ठेवलं असेल ना. नाही म्हणजे मी दोंड्या म्हणतो, तसं नाव तिचं प्राजक्ता आहे. प्राजक्ता. वा, कमाल, लाजवाब नाव, प्राजक्ता. सुंदर. हो हो, नाही, नाव सुंदरच आहे प्राजक्ता, पण आज तुम्ही विभाकर आणि मी अवंतिका आहे हे विसरू नये. नाही नाही, मला फक्त इतकंच म्हणायचं होतं की कोणीतरी म्हटलेलं आहे, प्राजक्ताची फुले जणू देवाजीची डुले. इतकं सुंदर नाव असताना तुम्ही त्यांना धोंडा म्हणता? दगड आहेत त्या? नाही, माती आहे. अरे, स्वप्नच बघा की काय. कशाला मुंबईला आलोय का आपण? मला लोकलची ट्रेन बघायची होती. बघा काय स्वप्न आहे ती. नाही, स्वप्न नसू शकतं. तुम्ही का त्यांची स्वप्न मारण्याचा प्रयत्न करताय? का त्यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न करताय? तसं नाही. तसं नाही, मग कसं आहे? अरे नरासारखा नर आहेस ना रे तू. हा, हातीपायी धड आहेस ना, आणि कसं वागतोस बायकोशी? तिला घालून पाडून बोलतोस, तिची उपेक्षा करतोस. यांनी नाही केली काय उपेक्षा पुपेक्षा? केलेली नाही, आहे. नाही. तुमच्याशी अद्वा तद्वा बोललेले आहेत ते, तुमची प्रतारणा केलेली आहे त्यांनी. तसलं नाही काय करत मी. बायको आहे माय, फक्त काय जरा धाकात ठेवायला लागते आणि येड्यागत करते मग ती. अरे पुरुष म्हणवतोस ना तू स्वतःला? हा, हाच तुझा पुरुषार्थ? अरे दाढी वाढवली आणि मिशीला असा पीळ दिला म्हणजे पुरुषार्थ सिद्ध होत नसतो. पण मला आवडते यांची दाढी मिशी. ताई, तू फसतीयेस. हे दास्य आहे ताई. हे जे असे पुरुष जे खोटा पुरुषार्थ मिरवतात आणि त्या पुरुषार्थाचा गैरफायदा घेतात, त्यांच्या भर चौकात दाढी मिशा बाजारल्या पाहिजेत. त्यांना मिशीचित केलं पाहिजे. भुसनाळ्या, तूच पांड्या. भुसनाळ्या. अय, शांत शांत शांत. तुम्ही काय रे रत्ताळ्या? अय, पांड्या. तू माझ्या पुरेच्या मिशा काढणार? हे पहा मुली, तुमच्या तू मिशा काढणार त्यांची? नाही. स्वतः तर खोटी लावतात, त्यांच्या मिशा काढतात. हाडाची काड आणि कमरेचं तुंतुन झालेल्या. प्रादेशिक भाषेचा वापर. नाही, प्रादेशिक भाषेचा वापर नाही, शिव्या. शिव्याच देती तुला. जोर आहे. तुझ्या मर्याईचा गाडा उचलला. तुम्ही म्हणला म्हणून सोडलं.
आवडलं बर का विभाकर अवंतिकाजी अवंतिकाजी एक गोष्ट लक्षात आलेली आहे आपण आयुष्यभर स्त्री मुक्तीसाठी झगडलो पुरुष मुक्तीसाठी कधीतरी जगलो कुठं पाहतास? कुत्रे तसलं नाही चालत अरे काय चाललेलं का पळवून लावलीस की त्याचनी असं असतं दो कुठं माझा पांड्या कसं घेतो आणि सांडग्याचं काय नाही म्हणू मी घेते की तुम्ही नका अगं घेऊ. नाही ग मी घेतो नको टेन्शन घेऊ घेते, घेते. अगं तसं काय नाही घेत तुम्ही बॅगा आणि सांडग्याचं काय लय मानवर घ्यायचं नाही सांडगाय नाही वा 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 एकदम रॉ खतरनाक येडा पांड्या परफॉर्मन्स मजा आली खूप मजा आली वा वा बघूया हा सर असे कशी कॉम्प्लिमेंट देत आहेत प्रसादा खतरनाक जबरदस्त पृथ्वीक इतकं शुद्ध नितळ मराठी बोलणारा या मंचावरचा तू एकमेव कलाकार आहेस. थँक्यू सर. म्हणजे मराठी सगळेच चांगलं बोलतात पण शुद्ध पवित्र मराठी तुझ्या तोंडून ऐकताना फारच म्हणजे असं मन भरून येतं. क्या बात आहे. वा 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 वा. रसिका फार मस्त. त्याच्यात तोडीस तोड बोललीस तू आणि त्या गोडव्यानी बोललीस आणि तू दिसतेसही फार गोड आज. फार मजा आली तुम्हाला दोघांना ऐकताना. थँक्यू सर. आणि हे दोघं इतकं रंजक आणि काय म्हणूया इतकं अवघड मराठी समोर सादर करत असताना सावत्या तुझी एंट्री म्हणजे सगळं असं गुलाबजाम जिलबी अंगूर रबडी मैसूर पाक असं सगळं गोड 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 समोर चालू असताना असं झणझणीत ठेच्याचं एक बोट असं चाकवून तशी तुझी एंट्री होती मित्रा. आहा क्या बात. खरं तर येडा पांड्या तू आहेस खरं सांगायचं. अफलातून फार मजा आली. प्राजक्ता तुझं फार मनपूर्वक स्वागत या मंचावर. म्हणजे दर्शनी तू जरी पृथ्वीकला खांद्यावर घेतलं असलंस तरी प्रत्यक्षात तू अख्खं स्किट खांद्यावर घेतलंस. वा 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 तुझा वावर फार अप्रतिम आहे. तू फार प्रेक्षणीय आहेस आणि तू फार श्रवणीय सुद्धा आहेस. म्हणजे तुझा आवाज फार गोड आहे आणि तू ज्या वेगवेगळ्या पद्धतीने वापरलास नवऱ्याशी बोलताना आणि नंतर शेवटी पृथ्वीशी बोलताना ला जवाब. तू नाटक कर. तू रंगमंचावरती फार धुमाकूळ घालशील. तुला खूप खूप शुभेच्छा आणि तू वारंवार या मंचावर आलीस तरी आम्हाला खूप आवडेल. येस 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 सई कल्लास परफॉर्मन्स होता. तुमची सुमधुर आणि शुद्ध भाषा ऐकून आमची कर्णपटल तृप्त झाली. खूप मजा आली आणि मला असं वाटतं ही कॉन्सेप्ट संकल्पना ब्रिलियंट होती. सचिन गोस्वामींची होती आणि हे डोक्यात येणं की एक ही भाषा आणि एक ही भाषा आणि त्यातून होणारा विनोद हे त्यांनाच सुचू शकतं असं मला वाटतं. प्राजक्ता तू एक वेगळा फ्लेवर या मंचावर घेऊन आलीस त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. आम्हाला खूप मजा आली. खूप ऑनेस्ट खूप नॅचरल आणि धमाकेदार परफॉर्मन्स होता. थँक्यू